साईजे अवघेची आहे तरी कोण कोणा पाहे. साईजे इथे साहजे पाहिजे ना, साहजेच आहे ना. हां हां, तर मला ई झालाय असं वाटलं. ते न देखणेची नोहे स्वरूप निद्रा. म्हणाले सहजे अवघेची आहे तरी कोण कोणा पाहे. आता विषय आपण गेल्या वेळी पाहिला त्याप्रमाणे आता जो विषय चालू झालेला आहे ते ब्रह्म, म्हणजे आपण जिथे जास्त वेळ घालवला तो म्हणजे द्रष्टा दृश्य आणि दर्शन ही जी त्रिपुटी आहे ते तोच आहे. त्यामुळे दृश्य आणि द्रष्टा एक होऊन गेलं, किंवा द्रष्टा आणि दर्शन. आता खरं म्हणजे दर्शन त्यांनी विषय काढून टाकला, फक्त द्रष्टा आणि दृश्य एवढ्या दोनच गोष्टी ठेवल्या, म्हणजे परमात्मा किंवा चिन्मात्र आणि जगत. तर हे जगत तरी त्या द्रष्ट्यामध्ये सामावून जातं, किंवा द्रष्टा तरी जगतामध्ये सामावतो. हे दोघे एकमेकांच्या मध्ये कसे सामावतात ते काही कळत नाही. म्हणजे कसे सामावतात याचा अर्थ हा त्यात सामावला का तो यात सामावला असा काही भेद आपल्याला कळत नाही. पण ते दोन्ही एकत्र झाल्यानंतर मात्र जे उरतं ते चैतन्य तत्व किंवा ते चिन्मात्र. चिन्ह म्हणजे केवळ चैतन्य, मात्र म्हणजे केवळ. तर केवळ चैतन्य तेवढं शिल्लक राहतं. हा विषय आत्तापर्यंत चाललेला आहे. तर या ठिकाणी सुद्धा आता म्हणजे साहजे अवघेची आहे. सहजे अवघेची आहे, सहजच सगळं ब्रह्मरूप आहे तरी कोण कोणा पाहे. जर ब्रह्मच सगळं होऊन नटलेलं आहे म्हणजे आता त्रिपुटी, आता त्यांनी विषय त्रिपुटीवर आणला. म्हणजे द्रष्टा दृश्य दर्शन या तीन गोष्टींवर विषय आणलेला आहे. तर त्रिपुटी एकटं एक ब्रह्मच आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. ते न देखणेची नोहे स्वरूप निद्रा. त्यामुळे तो जो त्याचा देखणेपणा आहे तो आपल्या अधिष्ठानाला सांडत नाही किंवा आपल्या अधिष्ठानाला सोडत नाही. म्हणजे याचा अर्थ काय की ते जे त्याचं म्हणजे हे कुठल्या पातळीवर त्यांना आपल्याला मांडायचं आहे, परब्रह्माच्या पातळीवर तर मांडायचं आहेच आहे. पण या इथे इहलोकामध्ये ज्याला ती स्थिती प्राप्त झाली आहे त्याची स्थिती काय आहे. कारण शेवटी ती स्थिती अधिक महत्त्वाची आहे की तो कोणत्या स्थितीला आलेला आहे. तर त्यांना असं म्हणायचं आहे की त्याची जी स्थिती आहे तो पाहतो आहे, त्याला तो म्हणजे त्याच्याकडनं हे जग पाहिलं जात आहे. पण हे जग पाहून सुद्धा त्याच्याकडे दृश्य आणि दृश्य, द्रष्टा आणि दृश्य हे जे द्वंद्व आहे हे शिल्लक राहत नाही. त्याचं द्रष्टेपण आणि जे पाहिलं जातं ते दृश्य दोन्ही एक होऊन तो केवळ चैतन्य मात्र राहतो. म्हणजे ही एक गोष्ट आपण सातत्याने मनात ठेवूया. आत्ता चालली आहे ब्रह्माच्या बाजूनी, पण ब्रह्माच्या बाजूनी जो ब्रह्माचा अनुभव घेतो पुन्हा त्याची स्थिती काय, तर त्याच्या स्थितीचा विचार केला तरी आपण इथे त्या ठिकाणी घेतो. म्हणून ते म्हणतात साहजे अवघेची आहे तरी कोण कोणा पाहे. ते न देखणेची नोहे स्वरूप निद्रा. स्वरूपाच्या ठिकाणी किंवा त्याचं वेगळेपण संपून जातं, तो ब्रह्मरूपाला येतो. मूळचेच ब्रह्मरूप जगत मग कोणे पहावे कोणा तेथ. हे जर जगत मुळामध्ये ब्रह्मरूप आहे तर कुणी कुणाला पाहावं, ब्रह्माने ब्रह्माला पाहावं. पाहणे न पाहणे या विरहित अधिष्ठान ते असे की. आता त्या मागचे सगळे दृष्टांत आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. जशी इथे आहे ना की कान उदैलिया सुधा करू आपण पे भरे सागरू न कुर्मी गिळी विस्तारू आपे आप. म्हणाले की इथे हा चंद्र सुधा करू, चंद्र हा उगवला नाही उगवला तरी सुद्धा समुद्राच्या ठिकाणी समुद्र भरलेला तसाच आहे. चंद्र उगवला म्हणून याला लाटा निर्माण झाल्या, समुद्राला भरती आली आणि लाटा आल्या, चंद्रामुळे लाटा निर्माण झाली. चंद्र नाही तरी सुद्धा त्याला भरती ओहोटी आहेच आहे. ओहोटीच्या वेळी तो आत जातो म्हणून त्याचं पाणी कमी होत नाही. भरतीला तो किनाऱ्यापर्यंत येऊन भिडतो म्हणून पाणी वाढत नाही. तो जसा आहे अपूर्ण म्हणजे अपूर्यमानम अचल प्रतिष्ठम, जसं गीताकारांनी म्हटले की त्या समुद्राची प्रतिष्ठा जी आहे, त्या समुद्राचं जे स्वरूप आहे ते काही बदलत नाही. ते पाणी जसं आहे तसंच राहतं. आणि म्हणून ते म्हणतात आता की आता विषय कुठे आणायचा आहे त्यांना की त्या परमात्म्याने किंवा त्या परब्रह्माने जग निर्माण केलं काय
किंवा जग लयाला गेलं काय, म्हणजे दृश्य असलं काय किंवा दृश्य नसलं काय, म्हणजे द्रष्ट्याला द्रष्टेपण असलं काय किंवा नसलं काय, यांनी त्याला काही फरक पडत नाही. म्हणजे काय फरक पडत नाही, कारण कोण आहे द्रष्टा, तोच आहे. मग तोच पाहतोय किंवा पाहत नाही, द्रष्टा झाला. दृश्य कोण आहे, दृश्य तोच आहे. ते दृश्य आहे किंवा नाही, काय फरक पडतो त्याला. जसे आता आपण आहोत, काय आपलं आयुष्य असेल त्याप्रमाणे आपण असू. आपण आहोत तोपर्यंत समजा माझं दैवत आहे, माझ्या दैवताची मी उपासना करेन. कुणाचं तरी दुसऱ्याचं आणखीन काही दैवत आहे, कुणाचं राम आहे, कुणाचं कृष्ण आहे, कुणाचं नरसिंह आहे. आपण पूजा करतो आहोत म्हणून राम आहे का, आपण पूजा करतो आहोत म्हणून कृष्ण आहे का. म्हणजे आता मी पूजा करत राहिले अमुक एका मूर्तीची, किंवा आम्ही जाऊन डाकोरनाथाचं दर्शन घेतलं, आम्ही जाऊन परळी वैजनाथाचं दर्शन घेतलं, आम्ही जाऊन काशी विश्वेश्वराचं दर्शन घेतलं म्हणून तो आहे, आणि हा द्रष्टा नाही म्हणून तो नाही. मला यातलं काहीच नाही आहे. आता हे व्यवहारातल्या द्रष्टेपणाचं झालं. पण परमात्म्याच्या बाबतीत काय, परमात्म्याच्या बाबतीत दृश्य जे काही आहे ते दृश्य आहे किंवा नाही, त्याने त्याच्या मूळ रूपाला काय फरक पडतो. त्याला आता दृश्यच जर नाही तर त्याला द्रष्टेपण पण नाही, कारण दृश्य त्याच्यात सामावून गेलं म्हणून त्याचं द्रष्टेपण पण नाही. मग द्रष्टेपण पण जर नाही तरी त्याला काय फरक पडतो, त्याला काही फरक पडत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं त्याच्या मूळ रूपामध्ये या त्रिपुटीनी काही फरक पडत नाही. म्हणजे हे जग निर्माण करणारा तोच आहे. सगळ्या त्रिपुटी, केवळ द्रष्टादृश्य दर्शन नाही. आता आपण एक त्रिपुटी घेऊन हा विषय चालवला आहे पुढे, पण सगळ्याच त्रिपुटी सगळ्या प्रकारे, म्हणजे भक्त, भजन आणि भज्य, ज्याची उपासना करायची आहे तो, ध्याता ध्येय आणि ध्यान, करता कर्म, आणि त्याच्या ठिकाणी जे म्हणजे कर्तव्य किंवा जे प्राप्त झालेलं आहे ते तो करता करायचं आहे ते कर्म, आणि प्राप्त आहे ते कार्य म्हणा किंवा प्राप्तव्य म्हणा, काही म्हणा त्याला. त्या त्रिपुटीमध्ये जे घ्यायचं असेल ते त्या त्रिपुटीत घेतलं तर अशी प्रत्येक त्रिपुटी आम्ही सोडवत चाललो. तर ही प्रत्येक त्रिपुटी आम्ही कोणी नाहीच आहे ते म्हणतात. ही प्रत्येक त्रिपुटी तोच आहे. त्यामुळे यातलं आता त्यांनी प्रत्यक्ष म्हणजे कर्ता कर्म आणि कार्य, यातलं कार्य त्यांनी काढून टाकलं. द्रष्टा दृश्य आणि दर्शन, यातलं दर्शन त्यांनी काढून टाकलं. की ध्याता ध्येय आणि ध्यान, यातलं ध्यान काढून टाकलं. ध्याता आणि जे ध्येय, ज्याला पाहायचं आहे तो, हे दोन शिल्लक ठेवले. हे दोन शिल्लक ठेवल्यानंतर ते काय म्हणतात, कारण दर्शन गेलंच बाजूला. आता का गेलं त्याच्याकरता आधी सगळी चर्चा झालेली आहे. ते म्हणतात जे प्रत्यक्ष आविष्कार आहे, प्रत्यक्ष परिणाम आहे, तो तर या लोकामधला लौकिकातला आहे, तो तसा मिथ्याच आहे. आम्ही जे पाहतो आहोत ते जे पाहणं आहे ते काही शाश्वत नाही आहे, ते प्रतिक्षणाला बदलणार आहे. ते त्यांनी सिद्ध केलं आहे की ह्या जगाच्या गतिमानतेमुळे या जगाला स्थैर्य नाही. त्यामुळे ज्याला आम्ही दर्शन म्हणतो ती अशी काही स्थिर वस्तू नाही. दर्शन बाजूला केलं. आता द्रष्टा आणि दृश्य ठेवलं. त्या द्रष्टा आणि दृश्य म्हणजे हे विश्व आणि त्या विश्वाला पाहणारा तो कोणाच्याही रूपाने पाहत असेल किंवा तो पाहत असेल, तो म्हणजे ब्रह्मच निर्माण करणाराच त्या जगाकडे पाहतो आहे. तर त्याचं पाहणं आणि ते दृश्य हे काय आहे म्हणाले, हे दोन जेव्हा एक होतात, म्हणजे दृश्य जेव्हा द्रष्ट्यामध्ये एकत्र होऊन जातं. कसं एकत्र होतं, आपल्या दृष्टीने सुद्धा होतं की द्रष्टा मी आहे आणि इथे मला दृश्य, आपण सगळेजण आहात, मी कुठेतरी कोणाकडे तरी पाहते आहे, तेव्हा मला ते दृश्य आहे. आणि मी माझी नजर फिरवली, माझं दृश्य बदललं की हे गेलं दुसरं दृश्य. म्हणजे दृश्य आणि द्रष्टा हे एकरूप होतात. द्रष्टा आणि दृश्य एकरूप होणं किंवा द्रष्टा आणि दृश्य एकरूप न होणं, या दोन स्थिती आहेत. ते म्हणतात द्रष्टा आणि दृश्य एकरूप झालं काय आणि न झालं काय, त्याचं जे मूळ अधिष्ठान ब्रह्म आहे, त्या अधिष्ठानाला यांच्या एकरूप होण्या न होण्यानी काही बाधा येत नाही. म्हणजे या जगामध्ये दृश्य रूपाने काही प्रकट नाही झालं आणि द्रष्ट्या रूपाने काही निर्माण नाही झालं
तरी त्याला फरक पडत नाही. आणि या ठिकाणी आत्ता जसं आमचं ब्रह्मांड चालू आहे, आम्ही सगळे द्रष्टा दृश्य दर्शन या सगळ्या त्रिपुटीत आहोत, हे सगळं आहे म्हणून पण त्याला फरक पडत. तो जसा आहे तसाच आहे, त्या ज्या ब्रह्माचं स्वरूप आहे. आता खरं म्हणजे तोच एक विषय सातत्याने चालू आहे. म्हणून मूळचेच ब्रह्मरूप जगत, मग कोणे पाहावे कोणा तेथ, पाहणे न पाहणे या विरहित, अधिष्ठान ते असे की. आम्ही पाहतो का पाहत नाही याच्यावरती ते ब्रह्माचं अधिष्ठान अवलंबून नाही आहे. म्हणजे जसं पुणे विद्यापीठाची डिग्री घेतली, पुणे विद्यापीठाची डिग्री घेणारे 5,000 असतील आणि पुणे विद्यापीठामध्ये आत्तापर्यंत परीक्षेला बसून नापास झालेले 5,000 असतील, तर 5,000 डिग्री घेतली म्हणून पुणे विद्यापीठ चांगलं आहे, 5,000 डिग्री त्यांना मिळाली नाही म्हणून पुणे विद्यापीठ वाईट आहे, दोन्ही त्या विद्यापीठाला फरक पडत नाही. ते विद्यापीठ म्हणतं जो पास होणारा असेल तो पास होईल, जो पास होणारा नाही तो पास होणार नाही. त्यांनी फरक काही पडत नाही. आमच्याकडे काम एकच आहे, दर वर्षाला जर सेमिस्टर असेल तर 6 महिन्यांनी परीक्षा घ्यायची, एक 6 महिन्याची झाली की पुन्हा आणखी 6 महिन्यांनी परीक्षा घेतली की निकाल लावायचे. आमचं काम चालू आहे. कुणी बसला, कुणी पहिला आला आणि कुणी नापास झाला, विद्यापीठाला काय फरक पडणार आहे? नापास होणाऱ्याला फरक पडतो किंवा पहिला येणाऱ्याला फरक पडतो. विद्यापीठाचं काम चालूच आहे आणि विद्यापीठ आहे तिथेच आहे, त्याला काही फरक पडत नाही, त्याच्यामध्ये यत्किंचितही बदल होत नाही. आणि म्हणून त्यांनी म्हटलं जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान जसंच्या तसं आहे, त्याच्यात काही फरक पडत नाही. जग दृश्य आहे का नाही, पाहणारे लोक पाहतायत का नाही. आणि म्हणून असं आहे की आमचा ईश्वरावर विश्वास नाही. अरे तुमच्या विश्वासावर तो ईश्वर आधारलेला आहे का? तो त्याच्या ठिकाणी आहेच आहे. तुम्ही माना नाही तर नका मानू. तुम्ही मानला तर मानण्याचे फायदे आहेत ते मिळतील, न मानलं तर न मानण्याचे जे धोके आहेत ते भोगायला लागतील किंवा त्याच्यातून निर्माण होणारं जे नुकसान आहे ते स्वीकारावं लागेल. ईश्वराला काय फरक पडायचा आहे? ईश्वराला मी मानलं म्हणजे ईश्वराचा सन्मान होणार आहे आणि ईश्वराला मी मानलं नाही म्हणजे त्याचा अपमान होणार आहे, अशी काही स्थिती नाही आहे. तसंच आहे इथे की परमात्म्याचं परमात्मपण आणखीन त्याच्या पुढे जाऊन जो विषय आता आपण पुढे बघणार आहे तो असा आहे की त्याचं जे दृश्यपण आहे किंवा त्याचं जे द्रष्टेपण आहे, आता तो द्रष्टा आहे, तो पाहतो आहे, हे सगळं नष्ट झालं. त्याचं द्रष्टेपण नष्ट झालं का? नाही. त्याचं कर्तेपण नष्ट झालं का? नाही. त्याचं जे काही आता आम्हाला ज्या त्रिपुटीत जायचं असेल, कर्तेपण म्हणजे आता करता झाला. ध्यान म्हणजे आम्ही जेव्हा ध्यान लावतो तेव्हा हा जो कोणी ध्यानाकरता बसलेला हा जो उपासक आहे किंवा उपासना करणारा, ही त्रिपुटी घेतली तर उपासक, उपास्य आणि उपासना हे काही असलं नसलं म्हणून त्याला काही फरक पडतो का? नाही पडत. हा एक मुद्दा आता पक्का केला. दुसरा मुद्दा काय पक्का केलाय त्यांनी असा केलाय की ते म्हणाले की हे सगळं निर्माण झालं, केलं, चालू राहिलं न राहिलं तरी सुद्धा त्याच्या ठिकाणच्या या प्रत्येक त्रिपुटी ज्या त्याच्यामध्ये वसलेल्या आहेत त्या काही संपत नाहीत. म्हणजे ह्या ब्रह्मांडापुरतं हे जर ब्रह्मांड लयाला गेलं तर आता त्याचं द्रष्टादृश्य दर्शनत्व निघून गेलं, काही जात नाही म्हणाले. त्याच्याकडे तसंच आहे. त्याच्याकडचं त्याचं सामर्थ्य हे कधीच संपत नाही. जे त्याच्या सामर्थ्याला बाधा येत नाही. म्हणजे या ठिकाणी परमात्म्याचे 2 मोठे गुण जे अनुभवाला येतात ते त्यांनी दाखवून दिलेले आहेत की ते म्हणाले शेवटी हा जीव म्हणून जो अनुभव घेतो असं म्हणतो तो त्या ब्रह्माचा अनुभव घ्यायला गेल्यावर तो ब्रह्म होऊनच अनुभव घेतो. त्यामुळे त्या अनुभवामध्ये त्याच्या दृष्टीने ना दृश्य राहतं, त्याच्या दृष्टीने ना तो XYZ द्रष्टा राहतो, ते दोन्ही शिल्लक राहत नाही. मग राहतं काय शिल्लक? केवळ चैतन्य. केवळ चैतन्य शिल्लक राहतं. केवळ चैतन्य शिल्लक राहतं असं म्हटलं तर तो जगात व्यवहार करतो ना, तो खातो पितो, लोकांशी बोलतो, लोकांच्या समस्या सोडवतो, लोकांना दिलासा देतो, मग कोण करतो? ते म्हणाले पण त्याचं द्रष्टा दृश्य दर्शनत्व ही त्रिपुटी ही त्याच्याकडून कधीच जात नाही.
म्हणजे त्या देहाच्या दृष्टीने उपाधिरूप असणारी द्रष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी संपली तरी ब्रह्माच्या ठिकाणचं जे त्रिपुटी निर्माण करण्याचं सामर्थ्य आहे ते त्याच्याकडून जात नाही. आणि जो ब्रह्माला जाणतो तो ब्रह्मच होतो. ब्रह्मविद ब्रह्मैव भवती. ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच होतो. म्हणजे ब्रह्मासारखाच तोही जे कार्य करतो ते त्याच्या सामर्थ्यानेच करतो. त्याच्याकडून जे कार्य होतं तर ते नाहीतर त्यांनी आम्हाला सांगितलंच नसतं, तू माझ्याकरता जेवण घेऊन ये, तू माझ्याकरता एवढा जप कर, तू अमक्याकडे जाऊन तुझं काम करून घे. मग आपण म्हणू हे कुठले ब्रह्मज्ञानी, हे तर सगळ्या लोकांचीच कामं करतायत. आपण एकदा मागे त्याची चर्चा केली होती. शिर्डीचे साईबाबा आहेत, अक्कलकोट स्वामी आहे, गजानन महाराज आहेत. ही सगळी मंडळी लोकांच्या करता फक्त काम करतायत. काय तुम्हाला नवस करायचा या, तो नवस फलद्रूप झाला, तो फेडा. इथे शिर्डीला आता 70 किलो सोनं का 700 किलो सोनं, काय ते शिर्डीत फरक पडत नाही. कारण ते काय साईबाबांना फरक पडणार आहे का की ती सगळी मूर्ती पूर्ण सोन्यानी हिऱ्यानी जरी ती संबंध लगडली तरी त्यांना काय फरक पडायचा आहे. त्यांना काही फरक पडत नाही. हे जसं त्यांच्या बाजूनी आहे तसंच त्यांच्याच बाजूनी ते ह्या त्रिपुटीतल्या जगाकरता जे कार्य करायचं आहे त्याकरता त्या त्रिपुटीचं सामर्थ्य त्यांच्याकडे आहेच. मग त्यांना काय आमच्यासारखी त्रिपुटीच वापरावी लागते का? ते काय वापरत असतील ते त्यांचं त्यांना माहिती. त्यांचा संकल्प पुरेसा आहे. त्यांनी संकल्प केला तरी पुरेसा आहे की त्यांनी म्हटलं जा तुझं काम होईल, झालं. लोक म्हणतात या शिर्डीला साईबाबांच्या चरणावरती माथा टेका आणि तुम्हाला काय सांगायचं ते सांगा, तुमच्या मनात आहे ते पुरं झाल्याशिवाय राहणार नाही, झालं. इथे येऊन काय साईबाबांनी काय डोक्यावर हात ठेवला का, त्यांच्याकरता धावपळ करायला सुरुवात केली का, त्यांचं काम करण्याकरता स्वतः कामाला लागले, काही करावं लागत नाही. बस तुमचा संकल्प त्यांच्यापर्यंत पोहोचला एवढंच साईबाबा म्हणतात मला पुरेसं. मग ते पोचल्यानंतर ज्या त्रिपुटीत हा व्यवहार व्हायचा आहे आणि त्या माणसाला ते लाभायचं आहे त्याचं सामर्थ्य कोणाकडे? साईबाबांकडे आहे. म्हणजे त्या त्रिपुटीचं सामर्थ्य आहे पण त्या त्रिपुटीचा व्यवहार करावा लागत नाही, हे लक्षात आपल्याला ठेवायचं. म्हणजे परमात्मा त्याला बाधा का येत नाही जगामुळे, त्याचं उत्तर दिलंय त्याने 2 प्रकाराने. एक प्रकाराने असं दिलंय की दृश्य आणि द्रष्टा हे 2 एक होऊन गेले, यात भेद राहिला नाही की मग उरतं ते केवळ चैतन्य. हा एक प्रकार सांगितला. दुसरा प्रकार सांगितला की म्हणाले ही सगळी त्रिपुटी भगवंतानी चालवली आहे सर्व प्रकाराने, ही सगळी चालवली तर ह्या सगळ्या त्रिपुटी हे सगळं एक झालं की त्याच्याकडे नष्ट होणार आहेत का? नाही, त्याच्याकडे तशाच आहे. त्याचं द्रष्टेपण पण नष्ट होत नाही, त्याचं दृश्यपण पण नष्ट होत नाही, त्याचं दर्शन पण नष्ट होत, त्याचं काहीच नष्ट होत नाही. फक्त त्यांनी ते वापरायचं आहे का वापरायचं नाही, वापरलं तर कसं वापर, हा सगळा त्याचा विषय आहे, आपला नाही आहे. आणि म्हणून इथे माऊली सांगते आपल्याला की आता एक बघा, परी निव्वळ जो देखणेपणा तो न सांडी अधिष्ठाना, म्हणजे निव्वळ म्हणजे ॲब्सोल्यूट, केवळ, निखळ. निखळ जे देखणेपण आहे म्हणजे निखळ जे पाहणेपण आहे, हे जे त्याचं पाहणेपण आहे तो न सांडी अधिष्ठाना, ते गुण किंवा ते सामर्थ्य त्या अधिष्ठानाला सोडून जात नाहीत. ऐशा स्थितीत नाम जाण स्थिती स नाम जाणा स्वस्वरूप निद्रा विबुध हो. या ठिकाणी एक लक्षात घ्या की आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आपल्याला निद्रा आहे. स्वस्वरूप निद्रा, निद्रा म्हणजे आपल्या स्वस्वरूपाचा अभाव आहे. का अभाव आहे? कारण आता हा कुणी वेगळा आहे ही जाणच ठेवलेली नाही ना. म्हणून माऊली काय म्हणते, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. आता त्याचं वेगळेपण नाही राहील. आता तो जो आहे त्याचं जे स्वस्वरूप निद्रा म्हणजे स्वतःच्या स्वरूपाविषयी जो झोपलेला आहे, झोपलेला आहे म्हणजे आपल्या स्वरूपाच्या विषयी ज्याच्या ठिकाणी अभाव आहे. आणि म्हणून तर पतंजलींचं आजच आमचं सूत्र सकाळी चाललं होतं की निद्रेची व्याख्या काय, अभाव प्रत्ययालंबना वृत्तीर निद्रा, की अभावाचा प्रत्यय ज्याच्यामध्ये येतो ही जी वृत्ती आहे
ती वृत्ती म्हणजे निद्रा आहे. म्हणून योगनिद्रा, योगनिद्रा म्हणूनच आहे की परमेश्वराशी एकरूप झाल्यानंतर स्वतःच्या स्थितीच्या विषयी जाणीव संपली, याला योगनिद्रा असं म्हटलं. इथे स्वस्वरूप म्हणजे ही व्यक्ती, या व्यक्तीचं नाव काय, या व्यक्तीचं घर काय, हिचे संबंधित कोण, या सगळ्याच्या विषयी निद्रा. निद्रा याचा अर्थ अभाव. याच्या विषयी अभाव निर्माण झाला की ते म्हणतात हा काय झाला, हे केवळ चैतन्यच आहे. स्वतःची कोणतीच ओळख, स्वतःचं कोणतं स्वरूप त्याच्या ठिकाणी प्रकट राहिलं नाही म्हटल्यानंतर तो अभावच झाला. आणि तो जो अभाव आहे तो त्याच्या स्वस्वरूपाच्या विषयी झाला. आणि त्याच्या विषयी जेव्हा अभाव झाला तेव्हा जे शिल्लक राहिलं ते केवळ चैतन्य. ते चैतन्य म्हणजे कोण? तो परमात्मा. आता त्या परमात्म्याचं स्वरूप जसं वर्णन करायचंय तसं करावं. नाना देखणे नको म्हणे मीची माते देखो, तरी आपे आप विखो आपैसे असे. नको हे विविधपणे देखणे पण मीच आपणा आपण. आनंदे पाहिन तरी पाहणे पण तोची आहे. म्हणजे परमेश्वराच्या एका विधानाच्या पेक्षा वेगळं विधान इथे काय सांगितलं. परमेश्वराने काय म्हटलं, म्हणजे आपण सृष्टी सगळे आपणच म्हणणार आहे. आता तो बिचारा काहीच म्हणत नाही, सगळं त्याच्या मुखातून आम्ही वधवतो. तो म्हणतो की एकाकी न रमनते, मी एकटा आहे, मी एकटेपणात रमत नाही, म्हणून मला काय वाटतं एकोहम बहुश्याम प्रजाय्य, की मी जो एकटा आहे तो बहुत नामरूपामध्ये प्रकट व्हावा, म्हणून मी आता बहुत नामरूपामध्ये प्रकट होतो, असं एकदा त्यांनी म्हटलं. मग असं एकदा त्यांनी म्हटल्यावर आता इथे तो काय म्हणतो, आता इथे तो परमात्मा म्हणतो आता किती नामरूपामध्ये मी मला पाहू, आता नको मला हे सगळं वेगवेगळ्या नामरूपामध्ये पाहणं, त्याच्यापेक्षा मीच मला पाहतो. उलट झालं ना, की तिथं मी माझा एकटा आहे, मला अधिक नामरूप मिळू द्या. आता ही प्रोसेस कोणती आहे? ही प्रसवाची आहे, ही सृष्टीच्या निर्मितीची प्रक्रिया आहे. आता ही प्रक्रिया कोणती आहे की नाही मलाच पाहायचं आहे. आता ही प्रतिप्रसवाची आहे, उलटी प्रक्रिया आहे. आणि ह्या उलट्या प्रक्रियेमध्ये तो म्हणतो की आता नाही मला बहुत नामरूपामध्ये प्रकट व्हायचं, आता बहुत नामरूपातून मला एका ठिकाणी यायचं आहे, आता मला या विविधतेत नाही राहायचं, म्हणून नको हे विविधपणे देखणेपण, मला नाही पाहायचं हे वेगळेपण. मीच आपण आपण, मी म्हणजे मीच मला पाहणार आहे. आनंदे पाहिन, आनंदाने त्याला पाहिन, तरी पाहणेपण तोची आहे. तरी पाहणेपण कोणाचं आहे? त्याचंच आहे. का? कारण द्रष्टा, दृश्य आणि दर्शन ही जी त्रिपुटी ज्यांनी निर्माण केली आहे तोच आहे. या त्रिपुटीचा म्हणजे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम तोच आहे. ती त्रिपुटी करणारा, त्या त्रिपुटीपेक्षा वेगळा अनुभव देणारा आणि त्या त्रिपुटीपेक्षाही वेगळं काही प्रत्ययाला आणून देणारा. कर्तुम जे करायला हवंय ते करणं, अकर्तुम जे नको करायला आहे ते न करणं, किंवा जे आम्हाला अयोग्य आहे ते आमच्यापर्यंत न पोहोचवणं. अन्यथा कर्तुम की ह्याच्यापेक्षा कर्तुम आणि अकर्तुम या दोन गोष्टी आम्हाला माहिती आहे, हे द्वंद्व आहे. कर्तुम हे एक आणि अकर्तुम हे न करणं हे दुसरं. त्याच्यापेक्षा अन्यथा कर्तुम वेगळं काही करणं हे सगळं त्याच्या हातात आहे. आणि म्हणून ते इथे आपल्याला सांगतात तरी पाहणेपण तोची आहे. म्हणजे ही त्रिपुटी जर धरली तर पुन्हा दर्शन किंवा द्रष्टेपण हे कुणाकडे? त्याच्याचकडे आहे. हे स्पष्ट करण्यास आचार श्री महाराज ज्ञानेश्वर बोलले करून विचार पुढील या ओव्यांमध्ये. आता या प्रतिप्रसवाचा विचार भगवंतानी हे जग निर्माण केलं आणि या जगातून स्वतःला काढून घेतलं. ते कसं काढून घेतलं, ते काय स्वरूप आहे, हे आता म्हणाले ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतायत. जे अनादीचं दृश्यपणे, अनादीचं देखणे, ते आता काही कोणे रचू जावे. दृश्य दर्शन रूपे जाण परमात्म वस्तू नटली पूर्ण. हे तिचे नटणेपण नाही तिजहून निराळे. आता जे अनादीचं दृश्यपणे, अनादीचं दृश्यपणे म्हणजे काय? म्हणजे ही जी सृष्टी आहे या सृष्टीला सुद्धा अनादी म्हटलेलं आहे. म्हणजे जसा परमात्मा अनादी आहे तशी सृष्टी पण अनादी आहे. सृष्टी काही आता जन्माला आली संपली, ही संपेल, पण सृष्टी पण कधीच संपणार नाही.
ती केव्हा निर्माण झाली माहिती नाही, ती केव्हा संपणार माहिती नाही. ती अनादी आहे, तिला सुरुवात नाही. अनादी म्हणजे काय? जिची सुरुवात सांगता येत नाही, जिला सुरुवात नाही. जसं आम्ही इतिहासाला पहिलं पान नाही म्हणतो, इतिहासाला पहिलं पान नाहीच आहे. इतिहास जिथून घेतला तिथून आहे. आणि त्यामुळे जे अनादीचं दृश्यपणे, अनादीचं देखणे. आता काय दुसरं झालं? जर दृश्य अनादी झालं तर ताबडतोब देखणं, देखणं म्हणजे द्रष्टा, द्रष्टा अनादीच झाला, लगेच झाला. म्हणजे दृश्य अनादी झालं तसा द्रष्टा अनादी झाला. हे आता काही कोणे रचू जावे. मग आता तिथे काय म्हणाले, या ठिकाणी दृश्य दर्शन भावाची रचना करण्याची नव्याने काही आवश्यकता आहे का? काही आवश्यकता नाही. द्रष्टा अनादी आहे, दृश्य अनादी आहे. म्हणून दृश्य दर्शन रूपे जाणं परमात्म वस्तू नटली पूर्ण, हे तिचे नटणेपण नाही तिजहून निराळे. म्हणजे तोच परमात्मा आपल्या ठिकाणी या भिन्न भिन्न रूपामध्ये नटला आहे, हे एक विधान आहे. मग तेथे दृश्य दर्शन भावाची नवीन रचना करावयाची, जरुरी ना मुळीच साची, ती अनादीच सिद्ध असे. म्हणून आता दृश्य आणि द्रष्टा या दोन गोष्टी पुन्हा वेगळ्या निर्माण करायची जरुरी आहे नाही. म्हणून म्हणाले सृष्टी अनादी आहे, सृष्टीच्या बरोबर द्रष्टे पण अनादी आहे. जे द्रष्टा अनादी आहे, सृष्टी अनादी आहे. म्हणून द्रष्टा आणि दृश्य दोन्ही अनादी आहेत. हे दोन्ही जर अनादी आहेत तर दर्शन आपोआपच अनादी आहे. आता दर्शनाकरता वेगळी रचना योजना करण्याचं कारण नाही. याचा अर्थ काय झाला की त्रिपुटी पण अनादी आहे, त्रिपुटी पण अनादीच आहे. आता अवकाशेसी गगना, स्पंदेसी पवना, की दीप्तीसी तपना, संबंधू कीजे. आकाशाचा, हे सोपं आहे म्हणून आपण अर्थ घेऊन पुढे जाऊ. आकाशाचा म्हणजे पोकळीचा, संबंध काय गगनाचा, वा पवनासी गतीचा जोडणे लागे. प्रश्न असा विचारला की अहो आकाश आणि पोकळी यांचा काही संबंध आहे का? नंतर वायू आणि गती यांचा काही संबंध आहे का? वा प्रकाशाचा अग्नीला संबंध काय जोडीला? पाहिजे सांगा बुध हो मला, मुळीच तो प्रकाश रूप. म्हणाले सांगा बरं, हा संबंध जोडण्याची गरज आहे का? म्हणजे अवकाश म्हणजेच आकाश, पोकळी म्हणजेच आकाश, त्यांचा संबंध कसला आलाय जोडायचा? ते दोन्ही एकच आहेत. म्हणाले वायू म्हणजेच गती, गती म्हणजेच वायू. आता वायूचा गतीशी काय संबंध आहे? संबंध कसला? ते दोन्ही एकच आहेत. अग्नी आणि प्रकाश. म्हणाले अग्नी आणि प्रकाश यांचा संबंध काय? हा कुठला प्रश्न विचारता? हे दोन्ही एकच आहेत. यांचा संबंध जोडायचा प्रश्न येतो कुठे? म्हणाले आणि म्हणून अवकाश रूप आकाश जाणं, गती रूप आहे पवन, अग्नी मूळचाच प्रकाशमान, मग तेथे करणे काय कोणी. मग तिथे काय वेगळा संबंध जोडायचा आहे? म्हणजे यांना काय म्हणायचं आहे इथे की दृश्य अनादी आहे, द्रष्टा अनादी आहे. मग आता द्रष्ट्याचा आणि दृश्याचा काय हो संबंध आहे असं म्हणाले म्हणण्याचा प्रश्न येतो का? हे दोन्ही एकमेकांशी जोडलेलेच आहेत. हे दोन्ही एकमेकांशी संबंधित, म्हणजे वेगळ्या संबंधांनी नाही, अतूट संबंधांनी जोडलेले आहेत. विश्वपणे उजिवडे तरी विश्व देखे पुढे, न ते नाही तेवढे नाहीची देखे. हे पण सोपं आहे, आपण तसंच पुढे घेऊ. आवड विश्वपणाची होता आत्म्या प्रतिसाची, तेव्हा तो आपुल्या प्रभेची प्रसरण शक्ती उदित करी. प्रभा तोही आपण, पाहणाराही आपण, जरी बहु झाले प्रसरण तरी आपणाविण काहीच नाही. जरी प्रभेस संकोचिले म्हणजे विश्वाकारण आटोपिले, तेही त्यानेच पाहिले आहे नाही भासची. म्हणजे हे दोन्ही आहे आणि नाही हे भास आहेत. ते कसे भास आहेत ते आता सिद्ध करतायत. ते म्हणाले आता काय सांगतायत आपल्याला की ज्यावेळी त्याला वाटलं की मी विश्वरूप व्हावं, आता आपण मगाशी म्हटलं ते की एकोहम बहुस्याम प्रजाये, मला वाटलं की होता आत्म्या प्रतिसाची, तेव्हा तो आपुल्या प्रभेची म्हणजे आपली जी शक्ती आहे, जे प्रकटीकरणाची, ती शक्ती प्रसरण शक्ती उदित करी, त्याचा प्रसार करणारी शक्ती तो प्रकट करतो.
म्हणजे त्याच्याकडे सगळ्या शक्ती आहेतच, ती फक्त तो प्रकट करतो. आता प्रभा तोही आपणच. म्हणजे आता जेव्हा ते दृश्य व्हावं, पण दृश्य हा एक शब्द घेतला म्हणून त्याची प्रभा हा दुसरा शब्द घेतला. त्याच्यानंतर त्याचा या ठिकाणी उजिवडे तरी विश्व देखे पुढे, म्हणजे प्रभेच्या माध्यमातून दृश्य होणं ही गोष्ट. कारण उजेडल्याशिवाय, ते प्रकट झाल्याशिवाय, त्याला दाखवल्याशिवाय आम्हाला दिसणार नाही. म्हणून प्रभा तोही आपण. मग हे दाखवण्याकरता जे आवश्यक आहे तो उजेड, तो प्रकाश, तोही तोच आहे. नंतर पाहणाराही आपण. पाहणारा पण तोच आहे, कारण तोच सगळं निर्माण करतो आहे. आणि जरी बहु झाले प्रसरण तरी आपणाविणं काहीच नाही. एवढं मोठं ब्रह्मांड झालं, एवढं मोठं जरी ब्रह्मांड झालं तरी त्याच्याशिवाय पुन्हा काहीच नाही. म्हणजे आपण अनेक नामरूपामध्ये प्रकट व्हावं असं त्याला वाटलं. वाटल्याबरोबर त्यांनी काय केलं, प्रकट होण्याकरता आवश्यक असणारं दृश्यत्व त्यांनी विस्तारलं. दृश्यत्वाकरता जे आवश्यक आहे ती प्रभा विस्तारली. ती विस्तारली प्रभा. त्याबरोबर प्रभा विस्तारणारा कोण, तोच. प्रभा म्हणजे कोण, तोच. या सगळ्या विस्तारलेल्या याच्यात निर्माण झालं ते कोण, तोच. ते पाहणारा कोण, तोच. आता ते पुढे म्हणतात त्याला पुन्हा त्याचा संकोच करावा असा वाटला तरी कोण करणार आहे, तोच करणार आहे. म्हणजे हे सगळं संपवणार तरी तोच. म्हणाले जरी प्रभेस संकोचिले म्हणजे विश्वाकारण आटोपले, तेही त्यानेच पाहिले आहे नाही, तेही त्यांनीच पाहिले. मग आता आमच्याकरता शेवटचा भाग आहे नाही भासची. आमचं काय आहे, कारण आम्ही ना निर्माण केलं आहे आणि आम्ही ना त्याचा संकोच करणार आहे. आम्हाला जे जन्माला घातलं आहे ते जन्माला घालताना आम्ही आमच्या तंत्राने जन्माला आलेलो नाही. आम्हाला वाटलं म्हणून आम्ही जन्माला नाही आलो. आम्हाला वाटलं म्हणून आम्ही जन्माला आलो सुद्धा आम्हाला वाटणारच नाही कधी आम्ही निघून जावं, आम्हाला इथे कायमच राहावं असं वाटेल, तेही नाही. मग आम्ही काय करतो, आम्ही कोण आहोत, आम्ही त्याच्या प्रभेत हे जग पाहतो. त्याची जी प्रभा आहे त्यात हे जग पाहतो. म्हणजे काय करतो, त्या प्रभेनी या जगामध्ये जे निर्माण केलं आहे त्या निर्माण केलेल्यातलेच एक आपण आहोत. पण आपण हे त्याचं रूप आहे हे न समजता, मी त्याचं रूप आहे, आपण ते मागे गेलंय आपल्याला, मी त्याचं रूप आहे ह्यावर काय चादर टाकली आहे आणि ह्याच्यावर चादर टाकून आम्ही काय म्हणतोय, ही मीच आहे, हे मी नाही आहे असं आम्हाला काही वाटतच नाही. ही जे काय आहे तो परमात्मा आहे, नाही आहे, हे मी आहे. मग हे मी म्हटल्यानंतर हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे सगळं कुणाला वाटतं, हे आम्हाला वाटतं. आता हे थंड आहे, हे गरम आहे, याचा मला राग येतो, ते मला बरं वाटतं. हे सगळं जे काही आपल्याकडे घडतं ते सगळं मला वाटतं आणि वाटणे हा भास आहे. म्हणजे हे आहे असं आहे, हे वाटतं हाही भास आहे आणि हे असं नाही असं वाटतं हाही भास आहे. ते म्हणाले म्हणून आम्ही पाहतो ते काय आहे, मिथ्या आहे. जे जसं आहे तसं आम्हाला दिसत नाही. ते असत्य आहे का, असत्य नाही आहे, पण ते जसं आहे तसं आम्ही पाहत नाही. ते आम्ही आमच्या बुद्धीने पाहतो आणि आमची बुद्धी काय आहे, मुळात अविद्येत आहे. ती काय म्हणते, मी पाहतो, माझ्या आवडीचं आहे, मला जे पाहायचं आहे ते पाहीन, मला जे करायचं आहे ते करीन, मी कुणाचं देणं लागत नाही, कुणी माझ्याशी संबंध ठेवू नये, काय जो जे बोलायचं आहे ते बोलतो. पण त्या सगळ्याचं अधिष्ठान मी आहे, त्या सगळ्याचं अधिष्ठान काही ब्रह्म नाही आहे. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलं विश्वाचे असे नाही, विपाये बुडिलिया हेही तरी दशा ऐसी ही देखतची असे. विश्वाचे आहे पण आणि विश्वाचे नाही पण, विश्वाचे असे नाही. गेलिया ते मावळून विपाये बुडलिया हेही. म्हणजे विश्वाचं पहिल्या ओळीत काय म्हटलं, पहिल्या पाव भागामध्ये विश्वाचे असे नाही म्हणजे विश्वाचं असणं आणि नाही म्हणजे नसणं. आता विपाये कोणत्या तरी कारणाने, बुडालिया हेही जर बुडून गेलं, विश्वाचं आहे पण आणि नाही पण, गेलिया मावळूनही विबुध हो, त्याही स्थितीत आत्म्याचे देखणे जे पण जे का साचे. आता विश्व संपलं, विश्वाचं असणं राहिलं नाही तरी सुद्धा
त्याचं देखणे पण संपलं का? परमात्म्याचं देखणे पण संपलं नाही. याचा अर्थ काय आहे की आम्हाला देह आहे, आमच्या मागे या सगळ्या उपाधी आहेत, त्यामुळे आम्हाला आमच्या डोळ्याने दिसतंय, आमच्या कानाला ऐकू येत आहे, आम्ही कल्पना करतो, विचार करतो, हे सगळं खरं आहे. ह्यातलं जेव्हा सुटून जाईल त्यावेळी आम्ही काहीच करू शकणार नाही. म्हणजे काही सुटलं की आम्हाला करता येत नाही, ही आमची दुर्बलता आहे. तसा तो आहे का? तसा तो नाही आहे. त्याच्या ठिकाणी कशाचीच दुर्बलता नाही. कुठे काही असू दे की नसू दे, त्याचं सामर्थ्य केव्हाच उणावत नाही. आणि म्हणून ते असं सांगतात आपल्याला की त्याही स्थितीत आत्म्याचे देखणेपणा एक उदाहरण आहे असं धरून चालायचं. त्याच्या सगळ्या सामर्थ्याविषयी तो विषय मांडलेला आहे. देखणेपण जे का साचे आहेच की टिकावयाचे, का की आत्मा देखणे रूप. कारण म्हणाले आता तो कशा कोणत्या रूपात आहे? देखणेपण हे त्याचं रूप आहे. म्हणजे हा गुण, हे सामर्थ्य, हे त्याचं रूप आहे. हे त्याचं रूप आहे म्हटल्याबरोबर काय झालं? तो प्रकटीकरणाला आला. तो प्रकटीकरणाला आला म्हणजे काय झालं? तो चैतन्य स्वरूप झाला. म्हणून चैतन्यापासून सगळी गडबड सुरू आहे. म्हणजे सगळा जो तत्वज्ञानाचा विषय चर्चा कुणापासून करायची? चैतन्य या शब्दापासून करायची. चैतन्य शब्दाच्या मागे करायची का? तो जो निर्गुण निराकार परमात्मा उदासीन अखंड एकरस आहे, त्याच्याशी याची काही चर्चा नाही आहे. तो त्याच्या ठिकाणी जसाच्या तसाच आहे, त्याला काहीच फरक पडत नाही. आता फरकाची गोष्ट किंवा त्याचं स्वरूप हे, कारण तो रूपाला आला ना, कारण तो रूपाला आला म्हणजे तो व्यक्ततेला आला. म्हणून ह्या ज्या आचार्यांच्या मारामाऱ्या आहेत ना, त्या उगीच नाही आहेत. ते म्हणतात की जर तो ईश्वर भावाला येणं आणि त्याच्याकडून हे विश्व उत्पन्न होणं आणि हे विश्व चालणं हे जर घडतं, तर तुम्हाला तो निर्गुण परमात्मा पाहिजे कशा करता? या सगुणातून निर्गुणच अखेर आहे आमच्या दृष्टीने. जोपर्यंत जाणीवेचा प्रांत आहे तोपर्यंत सगुणच आहे. मी चुकून निर्गुण अखेरपर्यंत म्हटलं नाही, सगुण अखेरपर्यंत तेच टिकतं. आणि म्हणून परमात्म्याचं अंतिम स्वरूप सगुणच आहे. कारण त्याच्या पलीकडे जे आहे ते ना कळतं ना पाहता येतं. त्याचा काही संबंधच नाही आमच्याशी. ज्याच्याशी संबंध नाही त्याच्यावरती एवढे इमले रस्ता कशा करता? म्हणून या अद्वैतामध्ये शंकराचार्यांच्या अद्वैताला ते मान्यता देत नाहीत. रामानुजाचार्य म्हणतात त्याच्याशी एकरूप होणं आम्हाला मान्य आहे, पण एका विशिष्ट पातळीवर अद्वैत मान्य आहे, म्हणून ते विशिष्ट अद्वैत सांगतात. निंबार्काचार्य म्हणतात की श्रुती जेव्हा सांगते की हे अद्वैत आहे की आम्ही त्याला अद्वैत म्हणतो. श्रुती जेव्हा सांगते हे द्वैत आहे की आम्ही द्वैत म्हणतो. श्रुतीला आम्ही खोटं समजत नाही. आम्ही सगळ्यांनी श्रुतीला प्रमाण मानलंय ना. मग श्रुती जर एखादी श्रुती जर का आम्हाला अद्वैतपर असेल तर ती आम्हाला अद्वैतपरच मानायची आहे. जर का द्वैतपर आहे तर आम्हाला ती द्वैतपरच मानायची. मध्वाचार्य म्हणतात छे हो, असं कधीच एकरूप होत नाही. तो परमात्मा परमात्माच आहे. हा जीवात्मा जोपर्यंत उपासना करणार आहे तोपर्यंत तो त्याच्यापासून वेगळाच आहे. तुम्ही कुठला अद्वैत सांगता? अद्वैत नाहीच आहे, पूर्ण द्वैतच आहे. आणि जेव्हा केव्हा तो परमात्मा हे सगळं म्हणजे आकर्षण करून घेईल आणि आपल्या ठिकाणी सगळं शोषून घेईल, त्यावेळी आम्ही कुठे राहणार आहे? आम्ही राहणारच नाही आहे. आणि जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत तो परमात्माच आहे. म्हणजे परमात्मा संपवून टाकणार आहे तेव्हा त्याला काय करायचं ते तो करील, ते तुमचे विषय आहे. ते म्हणतात ती तुमची चर्चा, आम्ही चर्चाच करत नाही. कारण जर का जग अनादी आहे, शंकराचार्यांना पण मानावं लागतं. जगाचं अनादी पण शंकराचार्यांनी पण मान्य केलं. जग अनादी आहे तरी सुद्धा ते जगाला मिथ्या म्हणतात. हे म्हणतात अहो जगाचं अनादी पण मान्य करतात आणि जगाला खोटं का म्हणतात? हे अनादी काळापासून जर आहे आणि असंच जर ते अनादी काळापासून आहे हेच जर स्वीकारायचं आहे तर परमात्मा पण अनादी काळापासूनच आहे. मग दोन्ही अनादी काळापासून आहे तर हे असंच चालू राहणार आहे. तर आम्ही कायमच उपास्य आणि उपासक या भावातच राहणार ईश्वराच्या बरोबर. याच्यापेक्षा वेगळा भाव आम्हाला मान्यच नाही. त्याच्याकरता हे सगळं चाललेलं आहे.
की त्याही स्थितीत आत्म्याचे देखणे पण जे का साचे आहेच की टिकावयाचे, का की आत्मा देखणे रूप त्याच्या त्या मूळ रूपामध्ये त्याची जी शक्ती आहे, त्याचं जे सामर्थ्य आहे. आता हे मोकळं सांगितलंय. मोकळं कसं? आत्म्याच्या ठिकाणी, प्रकृतीच्या ठिकाणी पाण्याचं सामर्थ्य आहे असं बोलत नाही. आता ते पुरुष आणि प्रकृती या घोटाळ्यातनं त्यांनी आम्हाला बाहेर काढलंय. या दोन गोष्टी इथे समोर ठेवल्या नाही. आता काय समोर ठेवलंय? एक आत्मा, आणि त्या आत्म्याच्याच ठिकाणी काय आहे? चैतन्य स्वरूप पण आहे आणि त्याच्या ठिकाणची शक्ती पण आहे. म्हणजे त्याचं चैतन्य आणि शक्ती या दोन्ही गोष्टी त्या आत्म्याच्या ठिकाणी एकत्र फक्त इथे सांगितलेल्या आहेत. आणि त्या एकत्र सांगून विषयाचा ते उहापोह करतायत. का की आत्मा देखणे रूप आहे हे तोची पाही, नाही हे तोची पाही. म्हणजे आहे हे पाहिलं तरी तोच आहे, नाही आहे असं म्हटलं तरी तोच आहे. पाहणे पण जात नाही आत्मयाचे, त्याचं पाहणे पण जात नाही. त्याचं कारण असं की त्या आत्म्याच्या ठिकाणी त्याच्या पोटात प्रकृती आहेच. प्रकृती आहे म्हणजे शक्ती आहेच. म्हणजे त्याला जर पाहायचंय तर तो पाहू शकतो, त्याला नाही पाहायचं तर तो नाही पाहणार. ती त्याची इच्छा. म्हणून कापुराही आथी चांदिणे, कापुराही आथी चांदिणे की तोची न माखे तेणे, तैसे केवळ देखणे ठाये ठाओ. कापुराचा पांढरेपणा, चंद्राच्या चांदणे न माखला जाणार, तो त्याचा पांढरेपणा आहे त्याच्याच ठाई. हे चंद्र उगवला आणि चंद्राने पुष्कळ प्रकाश दिला आणि त्याला पांढरेपणा आहे म्हणून कापूर पांढरा दिसतोय. चेव म्हणाले, कापूर स्वतः आपल्या जागीच पांढरा आहे, त्याला कुणी पांढरा करायची जरूर नाहीये. तैसे आत्म्याचे देखणेपण न आले कोठून. तसं आत्म्याला सुद्धा पाहिला हे आपल्याशी तुलना करून सांग. आम्हाला देखणेपण आलं का? कारण त्या आत्म्याने आम्हाला डोळे दिले. डोळे दिले म्हणून देखणेपण आलं. त्या डोळ्याला कॅटरॅक्ट झाला की देखणेपण कमी झालं. म्हणजे त्यांनी दिलं आहे, त्या दिलेलं पूर्णांशाने राहिलं तर बरं आहे, नाही राहिलं तर गेलं. ते काय असं आमच्यासारखं आलं गेलं त्यांचं नाही आहे. त्याच्याकडे जे आहे ते त्याचंच आहे, त्याला कुणी दिलेलं नाही, त्याच्या मागे कोणी नाही आहे. म्हणजे आपण जसं व्यवहारात म्हणतो ना की पुढं यायला कुणीतरी गॉडफादर लागतो, तर तो गॉडफादरच आहे स्वतः, त्याला कुणी गॉडफादरची जरूर नाही आहे. तो अंतिम आहे, तर ते त्याचं शेवटचं स्वरूप आहे. आणि त्यामुळे त्याच्या मागे जे ब्रह्म आम्ही मांडलेलं आहे, ज्या ब्रह्माच्या सामर्थ्याची आम्ही चर्चा करतो, त्या ब्रह्माच्या मागे एकमेवा द्वितीय आहे. ते एकमेवा द्वितीयत्व त्याचं पहिल्यांदा सिद्ध करून मगच पुढे मांडणीला सुरुवात आहे. म्हणाले नाही हे तोची पाही, पाहणे पण जात नाही आत्म्याचे. हे झालं. आता कापुराच्या ठिकाणी आहे त्याच्याच ठाई, तैसे आत्म्याचे देखणे पण न आले कोठून, ते आहे परिपूर्ण त्याच्याच ठाई. आत्म्याच्या ठिकाणी पण किंबहुना ऐसे वस्तू भलतीये दशे, देखतची आसे असे आपण पयाते. आता फार बोलावे किती, आत्मवस्तूची स्थिती कोणत्याही स्थितीत निश्चिती सारखीच. म्हणजे तुम्ही तिला सृष्टी असू द्या नसू द्या, तिला बघायचं आहे ही इच्छा असू द्या नसू द्या, जे असेल ते. एखाद्या सृष्टीच्या विषयी आता इथे रमायचा कंटाळा आला, त्या सृष्टीचा प्रलय झाला. एखादी सृष्टी निर्माण व्हावी असं वाटलं, तिथे सृष्टी निर्माण झाली, त्याची इच्छा. आणि म्हणून आत्मा दृश्य होऊन दृश्या पाहो, वा दृश्य आटोपून घेऊ, तरी दृष्टेपणासी ठावो आहेच ठाई तिच्या. आत्म्याच्या ठिकाणी जे दृश्य पण आहे ते जात नाही. म्हणजे दृश्य होऊन दृश्य पाहतो, वा दृश्य जेव्हा गुंडाळीतो. आता इथे दृश्य होऊन दृश्य पाहतो म्हणण्यापेक्षा म्हणजे द्रष्टा होऊन दृश्य पाहतो असं असायला पाहिजे असं वाटतं मला. म्हणजे दृश्य होऊन दृश्य पाहतो, वा दृश्य जेव्हा गुंडाळीतो, तेव्हाही तो आपणा पाहतो आपणची. म्हणजे तो आपण स्वतः आपल्याला पाहतो. पाहणेपणा तयाचा अक्षय अभंग साचा, पहा सूर्याची ये प्रभेचा, वियोग का होय सूर्या ते. सूर्यापासून त्याचे किरण कधी अलग झालेले आम्ही पाहिलेत का? कधीच नाही. ते कधीच अलग होत नाही सूर्याच्या, ते नेहमीच बरोबर आहे.
मनोरथांची देशांतरे मनी प्रकाशून नरे मग तेथे आदरे हिंडे जैसा. आता आम्हाला आमच्या व्यवहारातला दृष्टांत दिला. म्हणजे मनोराज्या भीतरी नाना कल्पनेची करी नगरे बागा आणि गिरी आणि फिरे आपण तेथ. आम्ही आमच्या मनाने कल्पना केली आणि जी मनाने केलेली कल्पना त्या कल्पनेत आम्ही नगरं वसवली. कुणी जर असं म्हटलं आपण या नगराचा राजा आहोत किंवा काही असं जे काही त्याच्या कल्पनेत आहे त्याप्रमाणे आपण बागेत आहोत, आपण चांगल्या म्हणजे पुष्पवाटिकांच्या मध्ये आहोत की जिथे खूप वेली आहेत, जिथे खूप चांगली पाण्याची सुंदरशी ठिकाणं आहेत, म्हणजे छोटी छोटी अशी चांगली ताटव्यांच्या भोवती असलेलं खेळवलेलं पाणी आहे किंवा छोट्या छोट्या बांधलेल्या तलावांच्या शेजारी आहोत किंवा त्याच्याहीपेक्षा पुष्करणीच्या जवळ आहोत की छोट्या छोट्या पुष्करणी बांधलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पाणी सोडलं आहे. कशाची कल्पना केली आणि हा म्हणतो की जसा जशी तो कल्पना करत जातो तसा तसा त्या कल्पनेत फिरत राहतो. आता साधी गोष्ट आहे, एखाद्या माणसाला समोर बघितलेल्या दृश्याशी खूप एकरूप होण्याची सवय असते. त्यामुळे सिनेमामध्ये जे काही कथानक चालू असतं त्याच्याशी ती व्यक्ती एकरूप होऊन जाते. मग तिला आवडणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी स्वतःला ठेवते आणि मग सगळी सुखदुःख भोगत राहते. म्हणून मी आपल्याला म्हटलं ना, आमच्याकडे ते मध्यंतरी कुठल्या कुठल्या सिरियलमध्ये लग्न बिग्न व्हायची तेव्हा ते सांगायचे की उद्या लग्न आहे तर आमच्या लग्नाला या, की या सगळ्या नटून बसणार इथे, कारण त्या लग्नाला जायचंय ना. म्हणून त्या दिवशीची सिरियल बघायला एकदम नटून थटून, मग सिरियल झाल्यावर काहीतरी वेगळं खायचं कारण का लग्न झालं तिथे. म्हणजे ह्याच्याशी किती एकरूप व्हायचं, म्हणजे त्या एकरूप होण्याची सुद्धा परिसीमा आहे. तर तसं त्यांनी म्हटलं ही म्हणजे मनोराज्य आहे, ती मनाच्या कल्पना आहेत. या मनाच्या कल्पनांमधून तिथे जाणं म्हणजे मनोराज्याचा करता. मन कल्पनेची होय रचिता. रचणारा कोण आहे? ते मनच आहे. विविध वस्तू तत्वता आणि घेई उपभोग. मनच विविध वस्तू निर्माण करतो. स्वप्नासारखं नाही, स्वप्नामध्ये आत्मा निर्माण करून देतो, मनोराज्यामध्ये मन निर्माण करतो. म्हणजे यांनी काय आपल्याला सांगितलं, बारीक गोष्ट आहे. मन ही प्रकृती आहे आणि स्वप्नामध्ये जो स्वप्नसृष्टी देतो ते चैतन्य आहे, तो आत्मा आहे. जो आम्हाला स्वप्न दाखवतो त्याचं नाव काय? तेजस आत्मा. तो आपल्या तेजानी स्वप्नाची सृष्टी आमच्या पुढे प्रकट करतो. आणि हे मनोराज्य करायला चैतन्य नाही उभं राहत. हे मन जे आहे ते प्राकृतिक आहे. मन प्रकृतीतून निर्माण झालेलं आहे. त्यामुळे मनोराज्य जे आहे ते चैतन्याशी निगडीत नाही, मनोराज्य जे आहे ते प्रकृतीशी निगडीत आहे. आता म्हणून पुढे बघा, मनकल्पनेची होय रचिता, विविध वस्तू तत्वता आणि घेई उपभोग, न सोडिता निजस्थान, येई पर्वतावरी जाऊन. आपल्या खोलीत बसलेला आहे खुर्चीमध्ये, पण हा आपला पर्वतावर जाऊन आलेला आहे. वा सागरा माझी पोहून येईन हलता यत्किंचित. आपल्या देहाला अजिबात काही येणं करता सगळीकडे फिरून पोहून आलेला आहे. तेवी आत्म्याच्या स्थितीत फरक न पडता यत्किंचित. आत्म्यामध्ये काही फरक पडत नाही. विश्वरूप कारभाराप्रत घडी आणि मोडी. स्वतःवरती काही परिणाम न होता तो हे विश्व घडवतो, हे विश्व मोडतो, हे दोन्ही तो करतो. आता का दाटला डोळा डोळ्या, डोळा चितारा होऊनिया, स्फुरे चोख म्हणूनिया विस्मो नाही. दाविता डोळा डोळ्यात, तोच प्रकाशी तारा दिसत, पहा त्याच डोळ्याप्रत, यात आश्चर्य कशाचे. म्हणजे डोळ्यात डोळा दाविला तरी तो प्रकाशमान तारा जाहला आणि झाला तोही दिसला त्याच डोळ्या कारण. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय, त्यांना परमेश्वरानेच सृष्टी केली, त्या सृष्टीतच तो राहिला आणि त्या सृष्टीचाच तो उपभोग घेतोय. याच्याकरता त्यांनी हा दृष्टांत दिला. त्यांनी म्हटलं की आधी काय केलं, डोळा काढला, दाविता आम्ही दाखवला. काय दाखवलं? डोळा काढला आणि त्या डोळ्यात एक डोळा दाखवला. आमचं चित्र आहे आणि म्हणून ते म्हणाले डोळ्यात डोळा दाखवला, तोच प्रकाशी तारा दिसत. प्रकाशामध्ये त्या डोळ्यामधलं जे बुबुळ आहे की ज्याच्यात पाहण्याचं सामर्थ्य शक्ती आहे, तो ताऱ्यासारखा म्हणजे तेजस्वी. त्या डोळ्यात काढलेला डोळा आहे
तो पुन्हा एकदा वेगळेपणाने तेजस्वी दिसतो. पहा त्याच डोळ्याप्रत यात आश्चर्य कशाचे. म्हणजे तो डोळा पहा, डोळ्यात काढलेला, आश्चर्य का वाटतं तुम्हाला. म्हणजे डोळ्यात डोळा दाविला, एक मोठा डोळा काढून त्या डोळ्यात दुसरा डोळा काढला, तर म्हणाले तई तो प्रकाशमान तारा जाहला. कारण मोठ्या डोळ्यामध्ये पाहण्याचं सामर्थ्य, छोटा डोळा काढल्यावरती त्या डोळ्यात सुद्धा प्राण्याचं सामर्थ्य. कारण डोळ्यात डोळा असला तरी प्रत्येक डोळ्याची पाहण्याची जी क्षमता आहे ती काही नष्ट होत नाही. त्यामुळे ह्या छोट्या डोळ्याला सुद्धा पाहण्याचं सामर्थ्य आहे. तारा जागला आणि झाला तोही दिसला त्याच डोळ्या कारण. म्हणजे काय दिसलं, हा दृष्टांत काय आहे. म्हणजे परमेश्वराने आम्हाला निर्माण केला. अगदी हीच संकल्पना घ्यायची तर परमेश्वराच्याकडे दर्शन शक्ती आहे. त्याच परमेश्वराने आम्हाला दर्शन शक्ती दिली, म्हणजे आमच्या देहाला. म्हणजे त्यांनी काय केलं, त्याच्या दर्शन शक्तीत एक दर्शन शक्ती घातली. आता ती जी दर्शन शक्ती आहे ती पाहतो कोण आहे, पुन्हा तोच पाहतोय. हा, म्हणून तई तो प्रकाशमान तारा झाला. तर त्या डोळ्याची पाहण्याची शक्ती आणि या डोळ्याची एवढंच पाहण्याची शक्ती, तो तारा झाला. आणि झाला तोही दिसला. तो कोणाला दिसला, या डोळ्याला पाहता येत आहे हे कोणाला दिसलं, त्या मूळच्या मोठ्या डोळ्याला दिसलं. त्यांनी पाहिलं. म्हणजे काय केलं, ईश्वराने याला पाहता येत आहे हे पाहिलं. म्हणजे व्यवहारामध्ये आई जशी मुलाला चालायला शिकवते, त्या पांगुळ गाड्याला त्याला धरायला सांगते, ते मूल त्या पांगुळ गाड्याला धरून हळूहळू हळू चालायला लागलं की ती तो पांगुळ गाडा दूर करते. ते मूल सरावलं चालायला की त्याला कळतच नाही आईने पांगुळ गाडा कधी काढून घेतला, ते चालायलाच लागतं. म्हणजे आईला पाय आहेत, आई पायानी चालते आहे. त्या मुलाला सुद्धा, जन्मलेल्या मुलाला तिने जन्माला घातलं आहे आणि जन्माला घालताना त्या आईने त्या मुलाला पण 2 पाय दिलेले आहेत. पण आता त्या 2 पायांनी त्या मुलाला एकदा चालवायला लागलं आणि ते मूल चालायला लागलं की त्याचे 2 पाय चालत आहेत. याचा अनुभव ह्याची आई घेतेच आहे ना, आपल्या 2 पायांनी चालत. तसं आहे ते की हे 2 पाय म्हणजे ईश्वराचे पाय किंवा डोळा धरलं तर या डोळ्यात त्यांनी आम्हाला डोळा दिला. त्याला कौतुक कशाचं आहे. भगवंत म्हणतो मी भक्त पराधीन आहे. का पराधीन आहे, कारण मी त्याला निर्माण केलं आहे आणि मी त्याला निर्माण केल्यावर त्याला मी कळतो आहे की कुणी निर्माण केलंय याचंच मला कौतुक आहे. बाकी मला काय पाहिजे. त्याला कुणी निर्माण केलं हे त्याला कळलं ह्याचं मला कौतुक आहे. त्यामुळे तो जोपर्यंत ही जाणीव ठेवतोय तोपर्यंत मी त्याच्या मागे मागे आहे. मी त्याला सोडणार नाही, कारण त्याला जाणीव आहे की हे माझंच रूप आहे. आणि म्हणून त्यांनी इथे पुढे म्हटलंय की तई तो प्रकाशमान तारा झाला आणि झाला तोही दिसला त्याच डोळ्या कारण. पहा डोळा दाविता सत्य काहीतरी प्रकाश दिसत होऊन या चित्र विचित्र त्याच डोळ्या कारणे. आता जेव्हा तो डोळा दाखवतो जे काही दिसतं ते सत्य आहे, कारण ती वस्तू तशीच आहे. आपण म्हणतो नाही हो हे निळ्या रंगाची साडी आहे, दुसरा कोणी जर म्हटलं छे निळा कुठे आहे, हा जांभळा दिसतोय, आपण म्हणतो मी कलर ब्लाइंड आहे बोलते, हा रंग निळाच आहे. म्हणजे सत्य अमुक एक वस्तू आहे, आम्हाला ती तशी सत्य दिसली पाहिजे. तसं ते म्हणाले यांनी काय केलं हे दाखवण्याकरता त्यांनी त्याच्याबरोबर प्रकाश पण निर्माण करून दिला. पाहणारा हाच आहे, पण दुसऱ्याला पाहण्याचं सामर्थ्य दिलं. ते सामर्थ्य देताना दुसऱ्याला म्हणजे आपल्याला जीवाला ते सामर्थ्य देताना पाहण्याचं सामर्थ्य अंधारात नाही आहे, आपल्याला प्रकाशात आहे. आणि म्हणून विषय काय चालला आहे, हे जग आम्हाला दृश्य आहे याकरता माऊलींनी द्रष्टा दृश्य दर्शन ही एकच त्रिपुटी घेतली आहे आणि त्या त्रिपुटीवरती विषय पुढे नेला आहे. कारण का तर जग पाहतो आहोत म्हणून घोटाळा आहे सगळा. हे पाहिलंच नसतं तर काय घोटाळा होता. त्याच्याकरता आपण आपल्याला त्या ऋष्यशृंगाची कथा आहे ना की त्याच्या वडिलांनी त्याला लोकांच्या मध्ये वाढवलंच नाही आणि त्यामुळे तो एकटा वाढला. त्यांनी कधी दूध प्यायलं नाही, त्यांनी कधी अन्न खाल्लं नाही, त्याला फक्त कंदमुळं दिली आणि असा त्याला वाढवत ठेवला. आणि जेव्हा तो बाहेर पडला त्यावेळी त्यांनी त्या अप्सरांना पाहिलं तेव्हा तो म्हणाले हे ऋषी कोणते.
कारण त्यांनी फक्त त्याच्याच आश्रमातले वडील आणि इतर 4 ऋषी पाहिलेले होते. त्याला वाटलं हे वेगळे दिसणारे ऋषी आहेत, हे आपल्या ऋषींसारखे नाही आहेत. म्हणजे याचा अर्थ असा की हे जग जेव्हा दृश्य करून दिलं तेव्हा ते पाहण्याची पण ताकद दिली. ते आम्हाला कुठे एका ठिकाणी एकांतात टाकून नाही दिलं. देवानी सगळं आम्हाला खुलं करून दिलं, सगळं पाहण्याचं सामर्थ्य दिलं. आम्ही आमच्या कायद्याने काय सांगतो, आम्हाला सप्त स्वातंत्र्य. ती सप्त स्वातंत्र्य मान्य करणं म्हणजे आमची सगळी स्वातंत्र्य बंदिवासात घालणं आहे. आम्हाला सगळं स्वातंत्र्य, या जगामध्ये संचार करण्याचं सगळं स्वातंत्र्य त्यांनी दिलंय. आणि आम्ही कायद्याने सप्त स्वातंत्र्य मागतो की आम्हाला ही द्या. कारण का तर एक माणूस दुसऱ्या माणसाचं स्वातंत्र्य हरण करतो. म्हणजे जगाचा न्याय काय, बलवान जो आहे तो दुर्बलाला अडकवतो, त्या दुर्बलावरती तो आपला जोर, बळी तो कानपिळी, त्या अर्थाने तो बलवान मनुष्य आहे. तो तसं होऊ नये म्हणून कायदा आणला, तसं होऊ नये म्हणून शासन आणलं. पण परमात्मा काय म्हणतो, अरे माझं जे सामर्थ्य आहे, ज्याचा अनुभव मला घ्यायचा आहे, त्याकरता मी ज्याला निर्माण केलं आहे त्याच्याकरता मी सगळं उपलब्ध करून दिलं आहे. आणि त्यांनी ते करावं, त्यांनी त्याचा अनुभव घ्यावा आणि तो अनुभव घेत असलेला मी पाहावा. ते पाहण्याचा मला आनंद आहे. आणि त्याला खरा आनंद कशाचा आहे की हे पाहण्याकरता मला कुणी दिलं आहे, त्याला तो जेव्हा जाणतो आहे तेव्हा या परमेश्वराला आनंद आहे. हेच अध्यात्म आहे, दुसरं काय आहे. त्या जीवाला त्याची जाणीव राहणं एवढं एकच अध्यात्म आहे. पहा डोळा दाविता सत्य काहीतरी प्रकाश दिसत. अरे जेव्हा डोळा सत्य दाखवतो, वस्तू दाखवतो, तेव्हा काय होतं म्हणाले, काहीतरी दिसतं आम्हाला त्या प्रकाशामध्ये. हो नि या चित्र विचित्र, तो प्रकाश त्याचा आकार घेतो. म्हणजे आता प्रोसेस सांगितली की प्रत्यक्ष जो उजेड आहे तो प्रकाश आकार घेतो म्हणून जशी वस्तू आहे तशी दिसते. पण जर का आमच्या डोळ्यामध्ये काही दोष उत्पन्न झाला तर ती जशी वस्तू आहे तशी दिसत नाही. म्हणजे त्याचा तो प्रकाश जो चित्रविचित्र आकार घेतो तो सत्य घेत नाही, तो डिस्टॉर्टेड किंवा त्याच्यापेक्षा वेगळा, ज्या मूळ आकारापेक्षा. म्हणून तो प्रकाश चित्रविचित्र होतो. त्याच डोळ्या कारणे, तेच डोळ्याचं सामर्थ्य आहे, त्याच सामर्थ्यातून तो करतो. येथे ही चित्रविचित्रता डोळाचं नटला सर्वथा. आता त्याच डोळ्यामध्ये चित्रविचित्रता ठेवली. म्हणजे हिमालयासारखा डोंगर पाहायचं पण सामर्थ्य दिलंय आणि खोल दर्या पाहायचं पण सामर्थ्य दिलं. आणि डोळ्यात जर 5 फुटापुरतं पाहायचं सामर्थ्य दिलं असतं तर एवढं मोठं जग निर्माण करून काय उपयोग झाला असता. आम्हाला काही हे सगळं पाहता आलं नसतं. त्याच्यावरही आम्ही नाही गप्प बसलो, त्याच्यावर पण आम्ही दुर्बिणी तयार केल्या की आम्ही म्हटलं देवा तू एवढं दाखवलंस आम्हाला, ह्याच्यापेक्षा आम्हाला अधिक पाहायचं. भगवंताला आनंद आहे, भगवंताला दुःख नाही आहे. आम्ही दुर्बिणीतनं पाहिलं तरी त्याला तो म्हणतो माझी सृष्टी बघा ना, आनंदच आहे. आणि म्हणून ते म्हणतात की ही सगळं काय आहे हे डोळ्याचं सामर्थ्य आहे. येथे ही चित्रविचित्रता डोळ्याचं नटाला सर्वथा. म्हणजे या डोळ्यामध्ये हे चित्रविचित्र सामर्थ्य देऊन डोळ्यालाच सुशोभित केलंय. आपण म्हणतो छे चष्मा मला अजिबात नाही, अहो एवढी 40 नाही 60 काय 70 आहे, मला 40चा चष्माच लागला नाही, माझी दृष्टी उत्तम आहे, असं जेव्हा मनुष्य म्हणतो तेव्हा तो त्याचं वैभव सांगतो की बघा भगवंतानी मला जो डोळा दिलेत किंवा जो डोळा दिला आहे किंवा डोळे दिले आहेत त्याचं वैभवच असं आहे की आम्हाला काही चष्मा लागत नाही, काही लागत नाही, 80 वर्षाचं झालं तरी चांगले सुईत दोरा होतो, आम्हाला कोणाकडनं होऊन घ्यायला लागत नाही, सगळी आमची दृष्टी उत्तम आहे. मग हे त्या डोळ्याचं वैभव सांगताय की प्रकाशाने आकार घ्यावा आणि सगळ्या वस्तू दृश्य कराव्यात, हे त्या डोळ्याचं वैभव आहे. तेवी आत्मवस्तू तत्वता सर्व त्रिपुट्या आपणची नटे. म्हणाले हे जसा डोळा आपल्या ठिकाणी त्या चित्रविचित्र दृश्याने नटलेला आहे तसं ह्या जगातली प्रत्येक त्रिपुटी त्यांनी परमात्मा नटलेला आहे. आणि म्हणून या लोकांना सगुण परमात्मा मानले, त्यांना निर्गुण परमात्मा. ते म्हणाले निर्गुणी तो नाही आम्हा समाधान, म्हणजे आम्हाला सगुणाचीच आवड आहे. दाबिता डोळा डोळ्यात तोच प्रकाशी तारा दिसत. नाही 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 बीच असेल, बीच असेल, मला दिसलं नाही ते, कारण मला पण आता ते बीच वाटतंय. फक्त त्याचा अर्थ एकच आहे, जे आपण अर्थ लावला तो फरक नाही होणार, कारण डोळ्यात डोळा ठेवलेला आहे. म्हणजे परमेश्वराने आपल्यातच सृष्टी निर्माण केली आहे.
आणि म्हणून कारण त्यांनी का दाबिता घेतलं असेल, कारण वरती का दाटला डोळा डोळ्या, दाटला म्हणजे त्यात दाटून राहिला म्हणजे दबून राहिला, अशा अर्थाने त्यांनी दाबिला किंवा दाबिता म्हटलं असेल. आता बघा पुन्हा वाचते. दाबिता डोळा डोळ्यात तोच प्रकाशी तारा दिसत, पहा त्याच डोळ्याप्रत यात आश्चर्य कशाचे. म्हणजे डोळ्यात डोळा दाबिला तै तो प्रकाशमान तारा झाला, आणि झाला तोही दिसला त्याच डोळ्या कारण. पहा डोळा दाबिता सत्य काहीतरी प्रकाश दिसत, होऊन या चित्र विचित्र त्याच डोळ्या कारणे. आता येथेही चित्र विचित्रता, डोळाच नटला सर्वथा, तेवी आत्मवस्तू सर्व तत्वता, सर्व त्रिपुट्या आपणची नटे. म्हणजे जसं एक दृष्टी दर्शन ही त्रिपुटी घेतली आणि आम्ही तुम्हाला ते म्हणतात आम्ही दाखवलं की हे सगळं एकटा परमात्माच आहे, तर ही एकटी त्रिपुटी परमात्मा नाही आहे. याच्यातल्या जगात जेवढ्या त्रिपुटी आहेत निर्माण होतात त्या सगळ्या त्रिपुटी कारण तोच आहे ना, आता त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही. या लागी एके चिद्रूपे देखी जे का आरोपे, आपण या आपण पे काय काज. आता ते म्हणतात या करता ज्ञानरूप आत्म्या ठाई तो आपणा आपण पाही, म्हणून दुजेपणाचा काही आरोप करणे. म्हणजे पुन्हा मागचा दृष्टांत, डोळ्यामध्ये डोळा म्हणजे त्याच्यामध्येच जग त्याच्यातच समाविष्ट आहे, त्याच्यापेक्षा बाहेर म्हणजे परब्रह्म एक. जसं आपण त्या प्रमाणामध्ये पाहिलं की परब्रह्म एक आहे आणि आम्ही त्याला मापू गेलो तर आम्ही कोणतं तरी प्रमाण लावलं. म्हणजे आम्ही कोणती प्रमाणं लावली? प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम. त्यांनी सांगितलं ह्या प्रमाणाने जग मापता येईल, पण यांनी त्याला मापता येणार नाही. कारण का मापता येणार नाही? कारण या प्रमाणातून तो निर्माण झालेला नाहीये, त्याच्यामध्ये आम्ही आहोत आणि आम्ही जे त्याच्यात आहोत त्याच्यात जे आहे म्हणजे त्यांनी जे निर्माण केलं या ब्रह्मांडात त्याला आम्ही आमची प्रमाणं लावू शकतो. आम्ही आमच्यातून प्रमाण त्याला लावू शकतो, पण त्याच्यातून आम्ही जन्माला आलेले असल्यामुळे आमच्या प्रमाणांनी त्याला नाही मोजू शकणार. आमची प्रमाणं त्याच्यापुढे पोचणार नाहीत. ती प्रमाणं तशा अर्थाने त्यांनी म्हटलंय की याकरता हा आत्मा ज्ञानरूप आहे, तो आपण पाही, तो त्याचा त्यालाच पाहतो आहे. म्हणून दुजेपणाचा काही आरोप करणे म्हणजे आता दुसरं काही आहे का? म्हणजे इथे एक अद्वैत आणि दुसरं अजातवाद, या दोघांच्या मधून एक घुसळून निर्माण केलेलं तत्वज्ञान आहे. अजातवादामध्ये अगाजे घडलेच नाही त्याची वार्ता पुससी काही. ज्ञानेश्वरांचं इथे सौंदर्य असं आहे, अद्वैत मान्य केलंय आणि अद्वैत मान्य करून घडवणारा ईश्वर घेतलाय. घडवणाऱ्या ईश्वराच्या ठिकाणी हे सगळं सामावलेलं आहे आणि जे त्यांनी आपल्यात सामावून घेतलेलं आहे त्यालाच पाहण्याचा तो आनंद घेतोय. म्हणजे तो त्याचाच आत्मक्रीड, तो त्याच्याशीच खेळतोय, आत्मा आपल्याशीच खेळ करतोय. हे त्याचं एक वेगळं म्हणजे माऊलींच्या तत्वज्ञान मांडणीचं हे इथे एक वेगळं वैशिष्ट्य आहे की ह्या वैशिष्ट्यामध्ये वास्तविक पाहता हे अर्थ काय होतो की हे वेगळं जग काही निर्माण झालंच नाही आहे. जे काही जग म्हणून दिसतं आहे ते सगळं तोच आहे. मग तोच आहे तर तो त्याच्यातच समाविष्ट झालेला आहे. ते म्हणतात तसं नाही, त्याला जेव्हा पाहायचं आहे तेव्हा तो जगाकडे पाहतोय आणि त्याला जेव्हा जगाला आपल्यात सामावून घ्यायचं आहे तेव्हा तो त्या जगाला आपल्यात सामावून पण घेतोय. म्हणजे या जगाला तोच दृश्य करतो, हा शब्द जास्त बरोबर, किंवा प्रकाशित करतो आणि तोच या जगाला संकुचित करतो, ते संपूर्ण आपल्यामध्ये घेऊन टाकतो. आता या जगाला दोन्ही बाजूनी अनुभव घ्यायचा तर माऊलींनी इथे अस्तित्व दिलंय. म्हणजे हे सगळं ना फार प्रज्ञावान पुरुषांची काम आहे. ते सगळं प्रकरण समजून घेणं सुद्धा आपल्या झेप त्याच्या बाहेर आहे की हे कसं मांडलं. तोच त्याचा अनुभव घेतो आहे आणि
हे सगळं कळणं, हे ज्या जीवाच्या ठिकाणी वेगळेपण त्यांनी स्वीकारलंय त्याच्या ठिकाणी जेव्हा हे कळतं तेव्हा तो अमृताचा अनुभव घेतो. मग आता अनुभव शब्द वापरलाय तोपर्यंत त्याला वेगळा केलाय, आणि तोपर्यंत वेगळा कशाच्या पातळीवर केलाय, त्या म्हणजे ह्या डोळ्याला त्या डोळ्यात टाकला, हे जग आणि दृश्य आणि द्रष्टा इथे केलंय. पण त्याला अनुभव घेताना त्यांनी त्या परमात्म्याच्या ठिकाणी त्रिपुटी शिल्लक आहे असं म्हणून जो ब्रह्म झाला आहे त्याच्या ठिकाणी त्रिपुटी शिल्लक ठेवली. त्याच्याशिवाय तो अनुभव कसा घेईल? तो अनुभवच नाही घेऊ शकणार. ईश्वराचं दर्शन कसं घेईल? त्याला जर ईश्वराच्या दर्शनाचा अनुभव पाहिजे तर त्याच्याकरता त्रिपुटी शिल्लक पाहिजे. मग त्याच्याकरता त्रिपुटी शिल्लक आहे तर मग तो आणि आमच्यात काय फरक आहे? काहीच फरक नाही. पण त्यांनी सांगितलं तसं नाही आहे. परमात्म्याच्या ठिकाणी जी त्रिपुटी आहे किंवा परमात्म्याच्या ठिकाणी सगळं नष्ट झालं तरी सुद्धा जे दर्शन सामर्थ्य आहे ते दर्शन सामर्थ्य या ब्रह्मज्ञानी पुरुषाकडे, आणि म्हणून त्या सामर्थ्याच्या जोरावरती तो त्या ब्रह्माला पाहतो. ते त्याचं म्हणजे ही जी काही त्यांनी उलगडणं म्हणतात ना, ते त्यांची ताकद विलक्षण आहे. म्हणजे त्यांचा तो सगळा जो मांडणीचा प्रकार आहे. आता एक घेऊन आपण थांबूया. म्हणाले म्हणून दुजेपणाचा काही आरोप करणे. आता काय दुसरं काय म्हणावं, पण दुसरं काय म्हणावं म्हणताना ते सगळं दुसरेपणात स्पष्टीकरण देतात. स्पष्टीकरण मात्र दुसरेपणात आहे की डोळ्यात डोळा म्हणजे त्याच्यात सृष्टी, त्या सृष्टीला सामर्थ्य, त्या सामर्थ्याने सृष्टी वेगळा अनुभव घेतीये. ती जो अनुभव घेतीये आणि तिने तो घ्यावा याचा आनंद त्याला आहे, आणि तो जो आनंद आहे तो आनंद सृष्टी निर्मितीतला आनंद आहे. पण निर्माण झालेल्या सृष्टीला जेव्हा ब्रह्मचे अवलोकनाची ऐषणा त्याच्यामध्ये निर्माण झाली आणि त्यांनी ब्रह्माला पाहण्याचा प्रयत्न केला, त्यात त्याला खरा आनंद आहे. आणि त्याला मग त्यांनी कसा पाहिला हा पाहणारा, तर त्याला त्याचं जे सामर्थ्य आहे द्रष्टादृश्य दर्शनाचं, ते सामर्थ्य या ब्रह्मज्ञानी पुरुषाला आहे. आणि त्याला ते सामर्थ्य आहे म्हणून तो पाहू शकतो. नाही तर पाहतो आम्ही, पण त्यालाही आमच्याच सारखे डोळे आहेत. कारण तो ब्रह्मज्ञानी झाल्यावर लगेच डोळे नाही बदलले, त्याचे डोळे आमचेच आहेत. अनुभव घ्यायला मन तेच आहे, चित्त तेच आहे, पण तरी तो कसा अनुभव घेत. म्हणजे काय ती जी त्यांची ज्याला एक्सप्रेशन पॉवर म्हणतात ना, की अभिव्यक्तीचं सामर्थ्य ते माऊलींचं विलक्षण आहे. किळेचे पांघरुण उपजवी रत्ना कोण, की सोनेले सोनेपण जोड जोडू. म्हणजे रत्ना आणा या रत्नपण, का जे ज्याचे पांघरुण घालावे लागते करू. का तेजाचे आहे का? माझ्या इथे ते मिस्टेक आहे. का तेजाचे पांघरुण घालावे लागते करून तयावरी. म्हणजे रत्नाला रत्नपण आणण्याकरता का तेजाचे पांघरुण, त्याला रत्न आहे हे म्हणायला एक पांघरुण घालावं लागतं का त्या तेजाचं? किंवा पांघरुणाची जरुरी नाही, मुळचेच तेज रत्ना ठाई, रत्न तेज निवडिता न येई कोणा ते. पुन्हा तोच विषय की परमात्मा आणि सृष्टी या दोघांच्या मध्ये भेद काही करता येत नाही. त्याचं सामर्थ्य, त्याचं द्रष्टेपण, ते दृश्य आणि दर्शन ही त्याची त्रिपुटी, ते त्याचं स्वतंत्र त्यांनी निर्माण केलेलं साम्राज्य. म्हणाले रत्न तेज निवडिता न येई कोणा ते. रत्न तेज शब्द दोन, मुळीचं वाचारंभण. आपण पहिल्यापासून म्हणतोय ते एकच, की हे एक छांदोग्यामधलं वचन आहे ते वाचारंभण विकारो नामधेया, की नाम सृष्टीला नामरूपामध्ये पाहायला लागलो की हा वाचारंभणाचा दोष. कारण वाचेला आरंभ केला ना आम्ही, नामरूपात सृष्टी बोलायला लागलो. बोलायला लागल्याबरोबर शब्दात आल्याबरोबर त्या ब्रह्माची मर्यादा, म्हणजे ब्रह्माच्या स्वरूपाचं कितीही कसंही वर्णन केलं तरी मर्यादा पडल्याशिवाय राहत नाही. आणि ती कशामुळे मर्यादा पडते? वाचेला आरंभण केलं, तोंडाने बोलायला सुरुवात केली म्हणून. तर ते वाचा ऋण आपण इतक्या वेळा म्हणतो ना, की वाचेचे ऋण एवढ्या करताच आहे. असो, आपण पुढे जाऊ आता आणि थांबू इथे. म्हणाले वाचारंभण सोन्या ठाईचे पिवळेपण, काय सोने कोठून आणि. म्हणाले सोनं पिवळं आहे, ते काही सोनं पिवळं हे दोन वेगळं नाहीच आहे, ते त्याचं स्वतःचं मूलभूतच आहे.
काय एवढं पुरं करून टाकू म्हणजे पुन्हा पुढच्या वेळी हे 2 घेते. चंदन सौरभ वेडी की सुद्धा आपण या वाढी की गुळ चाखे गोडी ऐसे आती हे. चंदनाचे सुवासपण चंदने न आणिले कोठून, तो आणिल्या वाचून मूळचाच आहे त्या ठाई. व अमृतपण अमृतासी काय कोणी चाखविण्यासी, चाखण्याची नाहीसी उरता झाली मुळीच. म्हणाले चाखण्याचं, त्याला चाखण्याचं काय कारण. ज्या ताईंनी कसं सांगितलं, चंदनाचा जो सुवास आहे चंदनाने काही कुठून आणलेलं नाही आहे, ते त्याचंच स्वतःच आहे. वा गोळी गुळाची गुळाच्याच ठाईसाची तैसी चिन्मात्र वस्तूची स्थिती असे. की जसं चंदनाचा सौरभ आहे तो त्याच्याच ठिकाणी, तसं तो चैतन्य मात्र परमात्म्याच्या ठिकाणीच सगळं असल्यामुळे या जगाचा आनंद काय, या जगाचा अनुभव काय, हे जग काही वेगळेपणाने त्याला अनुभवावं लागत नाही, तो त्याच्यात अनुभवतो. की उजाळावे किळे कापुरा फुटी दिधले की ताऊन ऊन केले आगीते काही. म्हणजे शुभ्रता आणावयासी का पाणी द्यावे लागते कापुरासी. जसं मुलामा द्यावा लागतो तसा काही कापुराला मुलामा द्यावा लागतो का. वा उष्ण करणे अग्नीसी तापविणे लागे का, अग्नी उष्ण करण्याकरता त्याला तापत ठेवावं लागतं. तैशा रीती आत्म्यासी सर्व दिसणाऱ्या व्यवहारासी प्राप्त करून आपणासी घ्यावे न लागे. आपल्यापासूनचा त्याचा असलेला फरक शेवटी सांगितला की आत्म्याला व्यवहारामध्ये आम्हाला काही पाहिजे आहे, त्याकरता आम्हाला हालचाल करणं भाग आहे, त्याकरता धावपळ करणं भाग आहे. त्यातनं मिळेल नाही तर मिळणार नाही, पण आत्म्याला त्याकरता काहीच करावं लागत नाही. त्याच्या ठिकाणी ते सगळंच उपस्थित आहे. तो त्याच्याच इच्छा मात्रे करून ते सगळं अनुभवतो, त्याच्याच ठिकाणी घडतं. आता आपण आणखीन पुन्हा शेवटी बघूच.